पण तुला सगळ्यात मोलाचा सल्ला देतो बाप म्हणून. सासरवाडीत मिंदा होऊ नको. इत्यादी का सासरवाडीत मिंदा होऊ नको. बायको सांगेल तसं वागू नको. नाही तर सासरवाडीत बायको तुझं खेळणंच करेल. भावला कसा असतो हातावला असा तसंच खेळणं होते. सासरवाडी पासून 10 किलोमीटर अंतरावर खोली करून राहा. मान सन्मान जर कायमस्वरूपी सासरवाडी तुला जर पाहिजे असला मस्त राहायला गेलाय महिन्या 2 महिन्याला सासरवाडीत जायचं. नाही तर उठलं की रोजच जातील त्यांच्या दारात. तुझं झाडून होईल झाडून. असं काय होईल तुझं झाडून केरकसपाट होशील तू. त्यांच्या दारात पडलेलं कुत्र होशील तू.